जुन्या पिंपळाच्या झाडावरती एक होती खूप जुनी सावली. खूप वर्षापासून जी थांबलेली होती. या मुलांचा होता ते एकांत. क्लेश नव्हता मनामध्ये, फक्त प्रेमाची होती आस. भटकणाऱ्या त्या मुसाफिरला देऊन गेले ते एक नवीन जीवन. बिस्किटच्या त्या गोडव्यामध्ये काळ्या डोळ्यांना उजेड दिला. अनोळखी त्या मासूमियतमध्ये मृत्यूचं झालं तांडव. एक सुनसान रस्त्यावरती खूप जास्त रात्र होती. दूर दूरपर्यंत फक्त अंधारच होता. या अंधारामध्ये रोशनी फक्त एकाच रस्त्याने येत होती. ती रोशनी म्हणजे एक छोट्या आणि जुन्या ढाब्यातनं येत होती, जिथे एक लालटेन हळूहळू टिमटिमत होती. त्याच ढाब्याच्या आतमध्ये एक चारपाईवरती एक मनुष्य बसला होता. रमेश हा शहरातनं आला होता. तो बघताच तो खूप दमलेला दिसत होता आणि आरामात आपली चहा घेत होता. त्याच्या ठीक बाजूला त्याचा एक सुंदरसा बॅग ठेवला होता. रमेशच्या थोड्याच लांबीवरती रामू काका उभे होते. ते एका कपड्याने ढाब्याच्या काउंटरला साफ करत होते. ते आपलं काम करताना सारखं सारखं रमेशकडे बघत होते. शहरातून आलायच वाटतं. इतक्या रात्रीचा पुढचा रस्ता चांगला नाहीये. आता मीटिंग आहे काका, सकाळी लवकर पोचायचंय. गुगल मॅप दाखवत आहे की शॉर्टकटने फक्त 1 तास लागेल. त्या मशीनचं ऐकणं सोडून दे बाळा. पुढे एक जुनं पिंपळाचं झाड लागेल. तिकडे चटिया आणि मटिया खेळतात. त्यांना त्रास नको देऊस. बस मान खाली घालून निघून जा. चटिया आणि मटिया दरोडेखोर आहेत का? लहान मुलं आहेत. गेली 50 वर्ष लहान मुलंच आहेत. रमेश आपलं डोकं हलवून रामू काकांच्या बोलण्याला अनसुना करतो. तो टेबलवरती 50 रुपयाचा नोट ठेवतो आणि बॅग खांद्याला लटकून तिथून निघून जातो. तो कारचा दरवाजा खोलून आतमध्ये बसतो. इंजिन स्टार्ट होतो आणि रमेश तिथून निघून जातो. रमेश एक पतल्या आणि कच्च्या रस्त्यावरती आपली कार चालवत होता. तिथे थंडी अजूनच वाढत चालली होती. रस्त्याच्या दोन्हीकडे उसाचे मोठे मोठे झाडं होती आणि थंडी हव्याच्यामुळे त्या पानांनी सरसराटचा आवाज येत होता. तेवढ्यातच कारमध्ये काहीतरी खराबी येते आणि ती अचानक थांबते. रमेश घाबरूनच सारखं सारखं आपली चावी फिरवतो. कार परत चालवायचा प्रयत्न करतो, पण कार चालू नाही होत. रमेश कारमधनं खाली उतरतो आणि बोनट उघडून इंजिनला बघायला चालू करतो. त्याला तिथे काहीच मोठी खराबी दिसत नाही. तो तिथेच उभा राहून काहीतरी विचार करतो की कार अचानक कशी बंद पडली. रमेश परत आपल्या कारमध्ये येतो आणि आपल्या टॉर्चला काढून त्याला जाळतो. तो मदत शोधण्यासाठी गावाच्या रस्त्यावरती चालत जातो. चालता चालता त्याला एका पायलची आवाज येते. रमेश एकदम शांत होऊन उभा राहतो. ती आपली टॉर्च सगळीकडे फिरवतो, तर त्याला तिथे उसाच्या झाडांपेक्षा अजून काही दुसरं दिसत नाही. कोणी आहे का? तेवढ्यातच त्याला खूप जोरात असा आवाज येतो हसण्याचा आणि थोड्या वेळातच त्याला एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज येतो. रमेश एकदम सुन्न होऊन जातो. कोण आहे तिकडे? कोण मस्करी करतंय? हे बघ हे ठीक नाहीये. पण त्याला काहीच उत्तर मिळत नाही. रमेशचा श्वास आता जोरात वाढत चालला होता. तो आपल्या बॅगला अजून कसून पकडतो आणि लगेचच तिथून जायचा प्रयत्न करतो, पण तो हास्याचा आवाज अजूनच वाढत चालला होता. रमेश चालतच गावाजवळ येतो, जिथे त्याला एक खूप मोठं आणि जुनं झाड दिसतं. त्याची मुळे त्या चंद्राच्या रोशनीमुळे असे कंकालच्या हातांसारखे दिसत होती. तेवढ्यातच रमेशचा टॉर्च खराब होतो आणि त्याची रोशनीही हळूहळू कमी होत चालली होती आणि मग पूर्णपणे विझून जाते. चारीकडे पूर्ण एकदम घनदाट अंधार होता. अरे यार, हिला आत्ताच खराब व्हायचं होतं. रमेश आपल्या खिशातनं फोन बाहेर काढतो, पण फोनची बॅटरी फक्त 2% होती. तो लगेचच फोनचा फ्लॅशलाईट चालतो. जसंच तो आपल्या फोनची रोशनी झाडाच्या खालच्या मुळांपर्यंत घेऊन जातो, तर रमेश तिथे शांत होऊन उभा राहतो.
कोण आहात तुम्ही? त्या झाडाच्या एका मोठ्या फांदीवरती एक मुलगा उलटा लटकलेला होता आणि तोही आपल्या पायाच्या सहारे टिकलेला होता आणि त्याची त्वचाही पूर्ण सफेद पडली होती. तिचे डोळे एकदम पूर्णपणे लाल होते आणि त्यामध्ये एक चमक होती. आणि ठीक त्या झाडाच्या खाली एका दगडावरती मठिया आपली मांडी घालून बसली होती. ती आपल्या हातामध्ये असलेल्या जुन्या बांगड्यांसोबत खेळत होती आणि त्या बांगड्यांचा आवाज पूर्णकडे येत होता. ओ शहरातले दादा, काय शोधताय? दादा, त्यांच्याकडे बक्सा आहे, मला बक्सा पाहिजे. पेटी? कसली पेटी? रमेश घाबरूनच एक पाऊल मागे जातो. त्याचं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. तो तिथून धावायचा प्रयत्न करतो, पण त्याचे पाय जसं की जमिनीवरती जमले असतील. तेवढ्यातच तो जटिया तिथून झाडावरच्या फांदीवरनं उडी खातो. काही ना आवाज करता तो जमिनीवरती येतो. क्षण न घालवता तो लगेचच रमेशच्या एकदम समोर होता. अचानक तिथे खूप जास्त थंडी वाढली. चटिया आपला हात समोर घेतो आणि रमेशची बॅगची चेन पकडतो. तो पूर्ण ताकद लावून त्याला खेचायचा प्रयत्न करतो आणि एका झटक्यामध्ये बॅग रमेशच्या खांद्यावरनं वेगळी होऊन जाते. नाही, माझा लॅपटॉप! चटिया ती बॅग मठियाच्या जवळ उचलून देतो. मठिया तिला एकदम जोरात पकडते. पकडम पकडाई! कोण आहात तुम्ही? मला ते परत करा. ते दोघंही भूतिया मुलं त्या अंधारामध्ये गायब होऊन जातात आणि लगेचच त्या उसाच्या कडे धावायला लागतात. आणि त्या दोघांचा हसण्याचा आवाज पूर्ण शेतामध्ये येतो आणि रमेश तिथेच उभा राहतो. त्याच्या चेहऱ्यावरती खूप जास्त भीती होती आणि तो पूर्णपणे घाबरला होता. अतीतची एक झलक आपल्याला दिसते. इसवी सन 1977चा दिवस होता. बाहेर खूप जास्त पाऊस येत होती आणि धाब्यावरतीही खूप पाऊस होता. बाहेर खूप जास्त तुफान होतं आणि शेतामध्ये बाढचं पाणीही आतमध्ये येत होतं. बाहेर रामू काका उभे होते, जे आता खूप जास्त जवान दिसत होते आणि पण खूप लाचारही. तेवढ्यातच त्या गावातला एक व्यक्ती धावत त्यांच्याकडे येतो. पूर आलाय, गाव रिकामा करा. रामू, पळ आता. रघुची मुलं कुठे आहेत? चटिया आणि मटिया? ते पिंपळाच्या झाडाजवळ खेळत होते. पाणी तिकडेच जास्त भरलंय, कोणीच नाही जाऊ शकत तिथे. जोरात पावसाच्या मध्ये दूर आपल्याला तो जुनं पिंपळाचं झाड दिसतं. त्या बाढचं ते पावसाचं पाणीही पूर्ण झाडाला लपवत होतं. दोन छोटी मुलं झाडाच्या एकदम मोठ्या फांदीवरती जाऊन बसले होते उंच. ते आपल्या आईला खूप जोरजोरात आवाज देत होते, पण तरीही तिथे कोणीच नाही येत. बघताच बघता काळं आणि गहरं पाणी सर्व काही आपल्या आगोशमध्ये घेऊन घेतं. पण आता ह्या दोघांचंही अतीत आता सर्वांसमोर येलं. रमेश घाबरतच डगमगत उभा राहतो. त्याच्या मनामध्ये गंभीर विचार आणि आपल्या करिअरला वाचवण्यासाठी तो विचारात उभा होता. त्या लॅपटॉपमध्ये त्याचा सर्वात महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट होता, ज्यावरती त्याचं पूर्ण भविष्य टिकलं होतं. त्याला माहिती होतं की जर तो बॅग गेला तर त्याच्या पूर्ण वर्षाची मेहनती निघून जाईल. भीतीमुळेही अंधारामध्ये तो त्या उसाच्या शेतामध्ये जायचा प्रयत्न करतो. ऐका, प्लीज मला ती बॅग द्या. त्यात माझी कामाची कागदपत्र आहे. तो घनदाट त्या उसाच्या शेतामध्ये जाऊन त्यांना आवाज देतो आणि आता तो हसण्याचा आवाज अजूनच वाढत चालला होता. आणि मठियाच्या पायाच्या छनछनचा आवाजचा पाठला करत तो घनदाट त्या शेतामध्ये जाऊन त्यांना शोधायला लागला. आणि त्या पानांच्या आवाजामध्ये आणि ते चालताना ते स्पर्श त्याच्या चेहऱ्यावरती होत होता. प्रत्येक आवाज त्याला त्या गहराईमध्ये खेचत चालली होती. कोहरा एवढं घनदाट होतं की त्याला त्याच्या श्वासाचाही आवाज येत होता आणि तो त्या आवाजाच्या मागे चालत जात होता. या दादा, आम्हाला शोधा.
जो शोधेल तो जिंकेल. रमेश एक लपलेल्या फांदीला धडखडून खाली पडतो. तो हापतच वरती बघतो तर त्या शेताच्या मधोमध त्याला एक खाली जागेवरती त्याला एक दगडाची खूप जास्त जुनी इमारत आणि त्याला आतमध्ये एक धुंदलाचा साया दिसतो. त्या अंधार आणि कोहऱ्याच्या मध्ये ते खंडर एक जुन्या मकबरा किंवा एका मंदिरसारखा दिसत होता जो खूप वर्षापासनं विरान होतं. जसंच तो वरती बघतो तर त्याला एक युगाचा खूप जुनं शिव मंदिर त्याला समोर दिसतं. नकाशीदार दगडांच्या खांब्याने झाडाच्या वेळीने आपल्या जकडमध्ये घेतलं होतं. रमेश लंगडतच त्या अंगणामध्ये येतो. त्याच्या फोनची फ्लॅशलाईट आता पूर्णपणे बंद झाली होती. मंदिरच्या सीडींमध्ये झटिया आणि मठिया बसले होते. लॅपटॉपचं बॅग पूर्णपणे फाटलं होतं आणि त्याच्या आतमधून फायलिंग आणि नक्षे पूर्णपणे बाहेरवर पसरलेले होते. मठियाने कसं तरी आपला लॅपटॉप उघडला आणि त्या लॅपटॉपची रोशनी त्या दोघांच्या भीतीदायक चेहऱ्यावरती पडत होती. ती हळूच एक बटन दाबते आणि स्क्रीनवरती प्रेझेंटेशनची फाईल येते. ते दोघंही जण त्या फाईलला बघत होते की जसं त्यांच्यासाठी हे एक जादुई खेळणं असेल. जादू दादा बघ, हे पान स्वतः पलटतंय. ह्याच्यामध्ये तर रोशनी आहे. काय ह्याने सूर्याला डब्यात बंद केलं आहे? रमेश अंगणाच्या किनाऱ्यावरती उभं राहून त्या दोघांना बघत होता. त्याच्या डोळ्यामध्ये अजूनही भीती होती आणि तो पूर्णपणे हाफत होता. पण अचानक त्याला समजतं की ते त्या सामानाला कोणत्या नफरत आणि दुश्मनीमध्ये नाही बघत आहेत, तर खूप जास्त उत्सुक आहेत की जसं कोणत्या अनोळख्या गोष्टीला ते पहिल्यांदा बघत असतील. रमेश खूप सावधानीने एक पाऊल समोर जातो. तो खूपच कोमल आवाजाने आपलं बोलणं चालू करतो. हा सूर्य नाहीये बाळा, याला लॅपटॉप म्हणतात. चटियाचं डोकं एका झटक्यामध्ये वरती उठतं. त्याचे पूर्णपणे लाल डोळे रमेशच्या वरती टिकतात. आम्हाला बेटा नका बोलू, तुम्ही आमचे वडील नाही आहात. मठिया घाबरूनच चटियाच्या मागे लपून जाते आणि एका नक्षाला एका ढालसारखं आपल्या समोर पकडते. मला माफ करा, माझं नाव रमेश आहे. मी फक्त माझी बॅग परत घ्यायला आलोय. मी तुमच्यासोबत खेळेन, पण ती बॅग मला नक्की द्या. दोघंही जण रमेशकडे एकदम सक्त नजरेने बघतात. तू खरंच आमच्या बरोबर खेळणार? इथे कोणी नाही येत, सर्व घाबरून धावून जातात. हा, सर्व बोलतात की आम्ही भूत आहे, चुडेल आहे आणि खूप लोकांचं नुकसान करतोय. कोणाची वाट बघताय तुम्ही? आईचा. आई बोलली होती की जेव्हा पाणीचा स्तर कमी होऊन जाईल तेव्हा ती येणार, पण ती तर आलीच नाही. पण का? कुठे आहे तुमची आई? रमेशच्या मनामध्ये असलेली सर्व भीती आता एका दुःखामध्ये परिवर्तित झाली. त्याला रामू काकाचं बोलणं आठवतं. ही मुलं गेल्या 50 वर्षांपासून अजूनही मुलंच आहेत. काही वेळेनंतर रमेश थंड दगडावरती बसलेला होता. पालथी मारून बसून जातात. चटिया आणि मठिया त्याच्या बाजूला बसले होते. ते पूर्णपणे मंत्रमुक्त होऊन त्याला बघत होते. जेव्हा रमेश लॅपटॉपच्या कीबोर्डवरती बोट हलवतो तर ते लोक त्याला बघून पूर्ण मंत्रमुक्त होतात. तो एक साधारण प्रिंट ॲप्लिकेशन खोडतो आणि त्यावरती एक तेडमेडसं घर बनवतं. हे तर पूर्ण आमच्या घरासारखं आहे, जशी आमच्या घराची छत तुटली होती. घ्या, मी छत ठीक केलंय. आता तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. मठिया खाली बघते आणि तिला त्याच्या खिशातनं बिस्किटचं एक पॅकेट खाली पडताना दिसतं. ती त्या चमकील्या पॅकेटला आपल्या हातात उचलते आणि खूप लक्ष देऊन त्याला बघायला लागते. हे काय आहे? खायची गोष्ट आहे? हा, बिस्किट आहे. तुम्ही कधी गोड खाल्ले का कधी? हा, दादाला तर गोड खूप आवडतं, हाय ना दादा? हा, आम्हा दोघांनाही आणि आईलाही खूप आवडत होतं.
रमेश त्यांच्याकडे बघतो आणि तो खूप सावधानीने पॅकेट उघडतो आणि दोन्ही बिस्किट त्यांच्या समोर करतो. चटिया आणि मठिया लक्ष देऊन त्या बिस्किटकडे बघतात. भूत खात नाहीत, पण भूकची आठवणी अजूनही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी बाकी आहेत. चटिया हळूच एक बिस्किट उचलतो आणि त्याला आपल्या तोंडाकडे घेऊन जातो. जसंच तो आपल्या तोंडामध्ये त्याला ठेवतो, त्याचे पूर्णपणे असलेले लाल डोळे हळूहळू ठीक व्हायला लागलेत आणि एक साधारण मनुष्य बालकच्या डोळ्यांमध्ये परिवर्तित होतात. मठिया ही बिस्किट खाते आणि आता ती मठियाही ते बिस्किट खाते आणि आता ती रागामध्ये नसून तर तिच्या मनामध्ये एक शांतता उभरते. त्या एक जादुई क्षणामध्ये ती पूर्णपणे मंत्रमुक्त होते. तर ती एक भटकती आत्मा नाही, तर फक्त 2 शांत मुलं दिसत होते, जे त्यांच्या आवडीच्या गोष्टीचा आनंद घेत होते आणि ते दोघंही जण तिथे बसून त्या शांत क्षणाचा आनंद घेतात. काही क्षणानंतर आकाश पूर्णपणे उजळतो. खंडळाच्या मधोमध सकाळची थंडी हवा वाहते. चटिया उभा राहतो आणि आकाशाकडे बघतो. त्याचे डोळे आता परत तसंच आधी लाल कलरमध्ये परिवर्तित होत होते, पण त्याच्या चेहऱ्याचे भाव आता खूप शांत होते. सकाळ होत आहे, आई आता आम्हाला शोधत असेल. तो खूपच आश्चर्यजनकने रमेशच्या फायलिंगला तुटलेल्या लॅपटॉप बॅगमध्ये वापस सरळ एकत्र ठेवायला लागला आणि मग तो ती बॅग रमेशकडे देतो. रमेश दादा, तुम्ही चांगले आहात, तुम्ही धावू नका. चटिया रमेश जवळ येतो आणि मग त्याला तो त्याची बॅग देतो. रमेश आपले अश्रू थांबून लगेचच ती बॅग घेतो. मी उद्या पुन्हा येईन, तुमच्यासाठी आणखी बिस्किट घेऊन येईन. दोघंही जण नाही मध्ये आपलं डोकं हलवतात. नाही, आता आम्हाला जायचं आहे, पण तुम्ही आता त्या सरळ रस्त्याने नका जाऊ दादा. का? माझा शॉर्टकट तर तोच आहे. नदीचं पूल तुटलं आहे दादा. पाणी खूप जास्त गहरं आहे आणि पाणी खूप थंड असतं. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही समोर जावा, समजून जाणार. ह्याच्या आधी रमेश काही विचारू शकेल तर सूर्याची पहिली किरण मंदिरच्या कोण्यावरती टकरावते. चटिया आणि मटिया सोनेऱ्या धुळीमध्ये परिवर्तित होऊन जातात आणि सकाळच्या हवेमध्ये गायब होऊन जातात. खंडर पूर्णपणे खाली होऊन जातं. तिथे आता फक्त दगड, हवा आणि सकाळच्या पक्ष्यांचा आवाज होता. रमेश तिथे शांत उभा राहतो. अजूनही तो समजायचा प्रयत्न करतोय की मागच्या रात्री शेवटी काय झालं होतं. काही वेळानंतर रमेश आपलं तुटलेलं लॅपटॉप घेऊन कच्च्याच रस्त्यावरती सरळ चालायला लागला. रात्रीचा कोहरा आता पूर्णपणे हटून गेला होता, ज्यामुळे आता आजूबाजूचा परिसर पूर्णपणे साफ दिसत होता. तो जवळजवळ 1 किलोमीटर अजून चालतो आणि रस्त्याच्या त्या कडेला पोचतो जिथे मॅपने त्याला सरळ जाण्याचा निर्देश दिला होता. तिथे पोचताच तो एकदम थांबतो. काही क्षण समोरच कच्चा रस्ता अचानक संपून जातो. एक गहरी नदीच्या मध्ये बनलेला लाकडीचा आणि कॉन्क्रीटचा पूल पूर्णपणे तुटला होता. तिथे कोणताच चेतावणीचा बोर्डही नव्हता. जर रमेश आपली कार काल रात्री या रस्त्यावरती घेऊन गेला असता तर तो सरळ नदीमध्ये पडला असता. रमेश त्या किनाऱ्यावरती आपल्या घुटण्यांवरती बसतो. तो शांततेने हिंसक रूपने त्या वाहत्या नदीला बघतो आणि मग मागे त्या पिंपळाच्या झाडाकडे बघतो. तर त्याला समजतं की चटिया आणि मटियाने त्याला परेशान करण्यासाठी त्याची बॅग नव्हती घेतली, तर त्याला त्या रस्त्यावरती जाण्यापासून थांबवलं होतं. काही दिवसानंतर सकाळची किरण आणि खूप विशाल पिंपळाच्या झाडावरती पोहोचत होती आणि खाली एक सुंदर सावली पडत होती. आता हे एक फक्त साधारण जुनं पिंपळाचं झाड होतं. रमेश त्या झाडाजवळ जातो आणि त्या झाडाजवळ सुखी पानं साफ करतो. तो सावधानीने बिस्किटचे पॅकेट आणि एक छोटी प्लास्टिकची कार आणि लाल कलरचे बांगड्या त्या दगडावरती ठेवतो. तो आपल्या हातांना जोडतो आणि खूप सन्मानाने आपलं डोकं वाकवतो. धन्यवाद माझे छोटे भाऊ बहीण, सदा सुखी रहा. तो मागे जातो
आणि शहराकडे जाण्यासाठी रस्त्यावरती चालत जातो. जसंच तो लांब जायला लागतो तर तेवढ्यातच हवेचा एक कोमल झोका पिंपळाच्या पानांना हलवतो. सगळ्या आवाजांच्या मध्ये खूप शांत आणि मधुर चांदीच्या पायलचा आवाज येतो आणि त्यासोबतच 2 मुलांचं मासूम असलेलं हास्य, जे शेवटी आता एक शांततेमध्ये परिवर्तित झालं. रामू काका आपल्या ढाब्यावरती शांत चुपचाप बसलेले होते आणि ते सुद्धा आता त्या हास्यामध्ये हळूहळू हवेमध्ये गायब होऊन जातात.